नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS संदर्भातील 8 जून 2026 पर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। NPS मध्ये कोणते नवीन बदल झालेले आहेत, स्टार NPS म्हणजे नेमकं काय, रिटायरमेंट इन्कम स्कीम म्हणजेच काय आणि 1 जुलै 2026 पासून कोणते नवीन नियम लागू होणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, तर मित्रांनो, पहिली अपडेट म्हणजे की PFRDA ने 4 जून 2026 रोजी स्टार NPS हा नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे आणि या नवीन प्लॅटफॉर्ममुळे NPS खाते उघडण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि डिजिटल झालेली आहे। ओके, यापूर्वी खाते उघडण्यासाठी अनेक टप्पे पूर्ण करावे लागत होते, मात्र आता ऑनलाईन नोंदणी आणि अधिक सुलभ करण्यात आलेली आहे। याचा फायदा नवीन NPS गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे। ओके, आता दुसऱ्या अपडेटकडे वळूया आपण। ती आहे आता NPS मध्ये नवीन रिटायरमेंट इन्कम स्कीम RIS लागू। ओके, आता NPS सदस्यांसाठी रिटायरमेंट इन्कम स्कीम म्हणजेच RIS सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना जी आहे ती निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे। यापूर्वी अनेक सदस्यांना निवृत्तीनंतर संपूर्ण रक्कम कशी वापरायची याबाबत अडचणी येत होत्या, मात्र आता RIS अंतर्गत निवृत्तीनंतर ठराविक कालावधीनुसार नियमित पैसे तुम्हाला मिळू शकतात। यामुळे आर्थिक नियोजन अधिक सुलभ होणार आहे। ओके, तसेच आता RIS योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की निवृत्तीनंतर एकाच वेळी संपूर्ण रक्कम खर्च होण्याचा धोका कमी होणार आहे। ओके, नियमित उत्पन्न मिळाल्यामुळे आर्थिक स्थैर्य राखणे सोपे होणार आहे। विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पर्याय अत्यंत फायदेशीर मानला जात आहे। ओके, तसेच आता पुढची अपडेट ती म्हणजे निवृत्तीनंतर नियमित पेन्शनसारखा पर्याय। ओके, PFRDA कडून NPS संचय सारखे नवीन पर्याय सुद्धा देखील पुढे आणलेले जात आहेत। ओके, यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगार असतील, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना NPS मध्ये सहभागी होणे आता अधिक सोपे जाणार आहे। ओके, 1 जुलै 2026 पासून काही शुल्क नियमांमध्ये देखील बदल होणार आहेत। ओके, ही नंतरची अपडेट आहे। ओके, आता CRA बद्दल जर सांगायचं झालं तर CRA म्हणजे सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी। ओके, संबंधित काही शुल्क रचना आणि निष्क्रिय खात्यांबाबत नवीन नियमसुद्धा लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे। 1 जुलै 2026 पासून काही देखभाल शुल्क आणि निष्क्रिय खात्यांबाबत नवीन नियम लागू होणार आहे। ओके, तसेच आता PFRDA ने 2026 मध्ये NPS संचय सारखे सुलभ पर्याय सुरू केलेले आहेत। यामुळे असंघटित क्षेत्रातील कामगार आणि सामान्य नागरिकांना NPS मध्ये सहभागी होणे आता अधिक सोपे जाणार आहे। ओके, आता गुंतवणुकीबद्दल सांगायचं झालं तर NPS खातेधारकांनी आपल्या खात्याची माहिती वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे आणि आणखीन एक सकारात्मक बाब म्हणजे NPS ची लोकप्रियता आता सातत्याने वाढत आहे। ओके, मे 2026 अखेर NPS मध्ये सुमारे 2,22,00,000पेक्षा जास्त सदस्य आता सहभागी झालेले आहेत, तर व्यवस्थापनाखाली एकूण निधी 16 लाख कोटी रुपयांहून अधिक झालेला आहे। ही वाढ लोकांचा NPS वरील विश्वास दर्शवते। ओके, तसेच अजून एक अपडेट म्हणजे की स्टार NPS डिजिटल प्लॅटफॉर्म आता सुरू झालेला आहे। रिटायरमेंट इन्कम स्कीम लागू करण्यात आलेली आहे आणि निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी नवीन पर्यायसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ओके, तसेच 1 जुलै 2026 पासून काही नवीन शुल्क जे आहेत ते नियम लागू होणार आहेत। ओके, तुमचे NPS खाते आहे का? तुम्ही निवृत्तीसाठी NPS मध्ये गुंतवणूक करता का? कमेंटमध्ये हे मला नक्की सांगा। तसेच NPS सदस्य संख्या आणि निधीत सुद्धा मोठ्या प्रकारे वाढ झालेली आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं। मे 2026 अखेर NPS मध्ये सुमारे 2.22 कोटी सदस्य असून एकूण व्यवस्थापनाखाली निधी AUM 16.62 लाख कोटींहून अधिक झालेला आहे। ओके, तर ह्या होत्या आजच्या या NPS बद्दलच्या अपडेट। ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आर्थिक योजना, सरकारी अपडेट्स आणि पेन्शन संबंधित बातम्यांसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।